वरून आहे ना सतत खुटखुट खुटखुट आवाज येत होता. मला वाटलं काहीतरी काम चालू असेल, म्हणून मी ह्यांना पण बोलली कसलं तरी काम चालू आहे वाटतं वरती. पण आमचा बबड्या नंतर बोलतो, आई ती लोक घरी नाहीयेत. मला समजलं काहीतरी गडबड आहे. आता मी तिथून आल्यावरती आता ही कशाला आली इकडे. रात्री फोन केला तेव्हा काय बोलली, तुम्ही आधी सगळ्यांना बोलवा मग आम्ही येतो म्हणून. मग आता कशाला आली. मी ह्यांना बोलली की आपण गपचूप जाऊन बघून येऊया काय चाललंय ते. म्हणून आम्ही वरती गेलो. आम्ही दोघंच गेलेलो. मुलगा घरातच होता, त्याला मी बोलली बाबा तू नको येऊस. आम्ही दोघं वरती जाऊन बघून आलो तर दरवाजाचं टाळं तोडलं. तशाच धक्क्या पावल्याने खाली आलो, दाराला कडी लावली आणि मग सगळीकडे फोन फिरवले. अहो खूप वेळ खटखट खटखट आवाज येतच होता, पण आम्हाला काय माहिती, आम्हाला वाटलं घरचं काम चालू असेल त्यांचं काहीतरी, म्हणून लक्ष दिलं नाही. पण आमचा बबड्या बोलला तेव्हा आम्ही वरती जाऊन बघून आलो. तुमचे खूप आभार. किती वेळा बोलणार तुम्ही. आता ही सोसायटी म्हणजे आपलं घरच आहे ना, आणि आपल्या घरच्या माणसांवरती संकट आलं तर धावून जाणारच ना. आता जर काही झालं असतं तर कितीला ह्यांना पडलं असतं. आमच्यामुळे वाचलं ना हे सगळं. हो मला बोलले त्या की तुम्ही होता म्हणून, नाहीतर काय झालं असतं. मी बोलले असू देऊ, माणूसच माणसाच्या कामी नाही येणार तर कोण येणार. ती होती म्हणून तरी यांच्या बरोबर गेली, नाहीतर दुसरं कोण असतं ना तर गेलंच नसतं. सगळे घाबरून बसले असते. आता हेच बघा ना, त्या शिंद्याला सांगितलं आले नाहीत बाहेर, घाबरून राहिले. आम्हाला आधी कळलं. हो आम्हीच सगळ्यांना सांगितलं, पोलिसांना पण आम्हीच सांगितलं. मी आणि माझे मिस्टर वरती जाऊन बघून पण आलो आम्ही, आणि बघून खाली आल्यावरती आम्ही फोन केला सगळ्यांना.